नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आमची सुरुवातच आज आईच्या शिव्यापासून चालू झाली। आईला चहा दे म्हणलं तर आईने चहा दिला, मस्तपैकी रोजच्या सारखा आपला चहा पिला आणि आपला डबा घेऊन डायरेक्ट दुकानात निघालो होतो। मग लिफ्टची वाट बघत बघत नाही का थोडा टाइमपास केला की तेवढ्यात लिफ्ट नाही का अक्षरशः आली। लिफ्ट आली की मग आपण नाही का लिफ्टचा दरवाजा खोलायची वाट बघितली। मग दरवाजा खोलला की मग लिफ्टमध्ये गेलो की आपली नाही का एक व्हिडिओ काढावं म्हणलं। मस्तपैकी आपला डबा घेऊन आज नाही का दुकानात निघालो होतो। मस्त चिकना दिसत होतं। मग आपल्या गाडीला सेल्फ मारला की तसंच निघालो, पण निघताना सुद्धा नाही का विचार येत होते आज लवकर निघालो, आजचा दिवस चांगला जावा, हे सगळ्या गोष्टी चालू होत्या की तेवढ्या समोर एक माणूस बघितला। म्हणलं असं का बसलाय, अरे बाबा म्हणलं त्याला असं का बसला। मग तसंच नाही का त्या माणसाला असं बोलून तर पुढे गेलं की एक टाटा एसवाला होता, त्याला हॉर्न मारून मारून वैताग आला, पण शेवटी ओव्हरटेक मारून देत नव्हता त्याला, अक्षरशः त्यांनी लेप मारून घेतला। मग त्यांनी लेप मारायची वाट बघत बघत कटाळा आलता, पण गेला ते लेप मारून। तसंच मी नाही का एरियामध्ये पोहोचलो। एरियामध्ये पोहोचलं की नाही का लोकांना हॉर्न मारलं तरी जागा देत नाही, अक्षरशः नाही का हॉर्न मारून मारून वैताग आला। तसंच नाही का शेवटी हॉर्न मारून मारून आपल्या दुकानापाशी पोहोचलो। दुकानापाशी पोहोचलो की मस्तपैकी आम्ही नाही का चिल्ड पाणी आणलं होतं। मस्तपैकी आपल्या थर्मासमध्ये चिल्ड पाणी ओतत होतो, एकदम भारी, एकदम कडक पाणी होतं ना, एकदम मजा येते, दिवसभर थंड राहतं ना। मग हा आपला रोजच्या सारखा कस्टमर आहे, असाच धागा निवडत राहतो। तेवढंच काय तर मग रातचे कपडे होते, काच बटन करायचे, मग तेवढे केले, करायला सुरुवात केली। मग आपल्या मशनीच्या पाया पडलो आणि काच बटनाला सुरुवात केली। मग पप्पा म्हणले जा परीला आण जा शाळेतून। मग परीला शाळेतून आणायला गेलो की परी एकदम उत्साही त्यांनी शाळेतून आणलं। मग तसंच नाही का परीला घेऊन घरी डायरेक्ट गेलो। बघा घरी जाताना सुद्धा परी एकदम मस्ती खेळत होती आणि मी नाही का एकदम परीला सोबत व्हिडिओ काढत होतो। परीला सुद्धा मजा येत होती व्हिडिओ काढताना। आणि मी घरी पोहोचलो की मग आपल्या रोजच्या सारखं अवतार बदलून नाही का झोपत होतो। झोपताना सुद्धा नाही का 2 विषय घेऊन झोपत होतो, कारण नाही का डायरेक्ट जेवण केलं, आता मला डायरेक्ट झोपावं, पण काय अशी झोप लागत होती त्यामुळे 2 विषय घेऊन झोपत होतो। मग नाही का फ्रेश होलो आणि नाही का मस्तपैकी दुकानात निघालो होतो। दुकानात निघतानाच सांगितलं होतं की काम आलंय। मग काम आलं की मग आपलं काम करायचं म्हणलं। मग तेवढं काम करायचं म्हणलं की मग आपण म्हणलं आता एकदम मस्त फ्रेश झालो ना, आता कामावर फोकस करायचा। कामावर फोकस केला की ते काम संपलं की मग रिलॅक्स झालो की नाही का पप्पा आणि बहीण ते सगळे आलते। मग चहावाल्याला फोन लावला, मग आम्ही सगळे चहा पीत बसलो। पण चहाच्या वाटेकरीला आज माझे वाढले होते त्यामुळे एकट्याला एकच चहा भेटला होता। तेवढंच काय तर मग एका टेलरचे कपडे द्यायला गेलो, तर मग त्यांच्यासोबत गप्पा मारीत बसलो, ते बी फोनवर बिझीच होते। मग आमचं सगळं काम झालं, आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचं। घरी जाताना सुद्धा आमच्या गाला मालक म्हणजे आमच्या दुकानाचा मालक आलता। मग त्यासोबत गप्पा मारल्या, मग त्यासोबत गप्पा मारून मग आपण डायरेक्ट निघालो होतो। निघताना सुद्धा एका टेलरचे कपडे द्यायचे होते, मग त्यांच्या दुकानापाशी जायचं आणि कपडे द्यायचे म्हणलं। मग त्यांच्या दुकानापाशी पोहोचलो। बघा मस्तपैकी त्यांच्या दुकानापाशी पोहोचलो की नाही का त्यांना म्हणलं आता तुमचे कपडे घेऊन आलो मी। मग त्यांनी नाही का डायरेक्ट त्यांच्या दुकानात असं नाही का पूर्ण कपडे फेकून दिले मी, आणि जसंच आपलं नाही का डायरेक्ट निघालो। निघताना सुद्धा मार्केटमध्ये चाललो होतो तरी हॉर्न मारून मारून वैताग आलता आणि काय लोक जागा देत नव्हते। मग जागा करत 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 नाही का मी बी नाही का निघालो होतो। निघताना सुद्धा मजा येत होती, कारण लोक नाही का ओळखीचे भेटले ना, एकदम हाय बाय करायला मजा येत होती। निघताना सुद्धा म्हणलं आता हळू नाही जायचं, चला फास्ट जाऊ। मग तसंच बिल्डिंगमध्ये पोहोचलं की साईबाबाचं दर्शन घेतलं आणि आपण लिफ्टमध्ये पोहोचलं। लिफ्टमध्ये पोहोचलं की नाही का म्हणलं आपली व्हिडिओ इथंच थांबू। आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा।